भाजपचा हा आमदार बबनराव लोणीकर काल असं म्हणला की तुह्या अंगावरचे कपडे, तुह्या पायातली चप्पल, तुह्या हातातलं ते मोबाईलचं डबडं हे सारं आम्ही दिलेल्या पैशामुळं आहे. तुह्या बापाला पेरणीसाठी पैसा नरेंद्र मोदीनं दिला, असं बबनराव लोणीकर म्हणलाय. खरंच बबनराव, लोक आपल्या बेसिक गरजांसाठी तुमच्यावर अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं? हा जो काही पैसा तुम्ही दिला म्हणताय 6,000 रुपये वर्षाला, म्हणजे दिवसाला फक्त 16 रुपये 40 पैसे, हा सगळ्याच्या सगळा पैसा आम्ही दिलेल्या टॅक्सच्या पैशामधून येतो. आणि बबनराव, तुमच्या बुडाखालची गाडी, तुमच्या प्लेनचे महागडे तिकीट, तुमचे घर भाडे, तुमचं सगळं राहण्याचा खर्च, हा सगळा कोणाच्या पैशातून येतो? ज्यांचा तुम्ही इन्सल्ट करताय त्या सगळ्या जनतेच्या पैशामधून येतो. हे तुम्ही विसरू नका. बबनरावला हे बोलून आता 24 तासपेक्षा जास्त झालेले आहे. यांचा तुरंत राजीनामा घ्यायला पाहिजे. सबंध शेतकऱ्यांची यांनी माफी मागायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सबंध जनतेला माझं सांगणं आहे की तुम्ही याच्याविषयी बोला. हे जनतेचे सेवक आहेत, हे राजे नाही आहेत की हे असं काहीतरी आपण खिरापत वाटल्यासारखं दाखवत आहेत. यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रातली जनता ऐकत आहे आणि हे अशा प्रकारच्या घमेंडी लोकांना महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करून घेणार नाही.